1000 किलो 500 किलो 24 कॅरेटचं सोनं तुमच्या माहितीसाठी आज स्टेटसला ठेवलं बघा आम्ही. भंतेजींनी पण ठेवलं असेल तर ते मूर्त्या बघा तुम्ही भगवंताच्या भव्य दिव्य 12 फुटाची भगवंताची मूर्ती. कोणती मूर्ती 10 फुटाची. अशा सोन्याच्या मूर्त्या थायलंडमध्ये आज आहेत बघा. लोकांनी तयार केल्या. पॅगोडा पण सोन्याचा होता. आपण बघायला गेलो 700-800 एकर जमिनीमध्ये ते विहार होतं बघा. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन एक धम्ममय बनविण्यासाठी सुखकर बनविण्यासाठी एकदा तरी आपण बुद्धगयेला गेलो पाहिजे बघा. भगवंताचा उपदेश आहे कामधंदे कोणाला सुटत नाही, नाही का. काम कोणाला सुटतील काय. आणि पैशाची हवाई कोणाला थांबेल काय कोणासाठी नाही थांबत बघा. पैसा येतो जातो, सुखही येते जाते, पण जीवनामध्ये प्रेरित करणाऱ्या आपल्याला प्रेरणा देणाऱ्या काही गोष्टी, काही घटना, काही शहर, काही गावं पण पाहिले पाहिजे. म्हणून बघा लाखो करोडो रुपये खर्च करून लोक बुद्धगयेला येतात बघा. 1000 किलो 500 किलो 24 कॅरेटचं सोनं तुमच्या माहितीसाठी आज स्टेटसला ठेवलं बघा आम्ही. भंतेजींनी पण ठेवलं असेल तर ते मूर्त्या बघा तुम्ही भगवंताच्या भव्य दिव्य 12 फुटाची भगवंताची मूर्ती. कोणती मूर्ती 10 फुटाची. अशा सोन्याच्या मूर्त्या थायलंडमध्ये आज आहेत बघा. लोकांनी तयार केल्या. पॅगोडा पण सोन्याचा होता. आपण बघायला गेलो 700-800 एकर जमिनीमध्ये ते विहार होतं बघा. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन एक धम्ममय बनविण्यासाठी सुखकर बनविण्यासाठी एकदा तरी आपण बुद्धगयेला गेलो पाहिजे बघा. भगवंताचा उपदेश आहे कामधंदे कोणाला सुटत नाही, नाही का. काम कोणाला सुटतील काय. आणि पैशाची हवाई कोणाला थांबेल काय कोणासाठी नाही थांबत बघा. पैसा येतो जातो, सुखही येते जाते, पण जीवनामध्ये प्रेरित करणाऱ्या आपल्याला प्रेरणा देणाऱ्या काही गोष्टी, काही घटना, काही शहर, काही गावं पण पाहिले पाहिजे. म्हणून बघा लाखो करोडो रुपये खर्च करून लोक बुद्धगयेला येतात बघा. 1000 किलो 500 किलो 24 कॅरेटचं सोनं तुमच्या माहितीसाठी आज स्टेटसला ठेवलं बघा आम्ही. भंतेजींनी पण ठेवलं असेल तर ते मूर्त्या बघा तुम्ही भगवंताच्या भव्य दिव्य 12 फुटाची भगवंताची मूर्ती. कोणती मूर्ती 10 फुटाची. अशा सोन्याच्या मूर्त्या थायलंडमध्ये आज आहेत बघा. लोकांनी तयार केल्या. पॅगोडा पण सोन्याचा होता. आपण बघायला गेलो 700-800 एकर जमिनीमध्ये ते विहार होतं बघा. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन एक धम्ममय बनविण्यासाठी सुखकर बनविण्यासाठी एकदा तरी आपण बुद्धगयेला गेलो पाहिजे बघा. भगवंताचा उपदेश आहे कामधंदे कोणाला सुटत नाही, नाही का. काम कोणाला सुटतील काय. आणि पैशाची हवाई कोणाला थांबेल काय कोणासाठी नाही थांबत बघा. पैसा येतो जातो, सुखही येते जाते, पण जीवनामध्ये प्रेरित करणाऱ्या आपल्याला प्रेरणा देणाऱ्या काही गोष्टी, काही घटना, काही शहर, काही गावं पण पाहिले पाहिजे. म्हणून बघा लाखो करोडो रुपये खर्च करून लोक बुद्धगयेला येतात बघा.